गाई म्हशींचं दूध वाढवण्याचा 5 रुपयाचा असा नवीन फॉर्म्युला सांगतोय की ज्याने 100% दूध वाढतंय. 5 रुपयात दूध वाढवायचा ही गोष्ट ऐकून तुम्हाला असं वाटेल की समोरचा माणूस हा बकवास करतोय. पण तसं नाही. स्वतःच्या अनुभवामधून ज्या गोष्टी आम्ही स्वतः आमच्या गोठ्यामध्ये करतोय याचाच आधार घेऊन तुम्हाला माहिती देत आहोत. आमच्या चॅनलचा उद्देशच हा आहे की आम्ही आमच्या प्रयोगामधून ज्या गोष्टीतून आम्हाला यश मिळतंय ते चॅनलच्या माध्यमातून तुम्हापर्यंत पोहोचवणं, जेणेकरून याचा फायदा जास्तीत जास्त लोकांना होऊ शकेल. तर त्यासाठीच व्हिडिओमध्ये तुमचं जे काही चालू वातावरण आहे, चालू स्थिती आहे त्या स्थितीमध्ये जनावरांचं दूध वाढण्याचा 5 रुपयाचा फॉर्म्युला, ज्यासाठी ना कुठलं तुम्हाला मार्केटमधून काही आणायचं आहे, ना कुठले खुराक जे काही खाद्यपदार्थ आहे वाढवायचे आहे, कुठला चारा पाणी जास्त करायचा नाही आहे, काहीच करायचं नाही. छोटीशी गोष्ट करायची जी कदाचित 5 रुपयापेक्षा जिला खर्च कमी लागेल आणि गॅरंटेड दूध वाढेल. ही पद्धत अशी आहे, हा उपाय असा आहे की कदाचित तुमचे डॉक्टर देखील तुम्हाला हे सांगू शकतात. त्यामुळे याला शास्त्रीय आधाराबरोबरच प्रॅक्टिकल ॲप्रोच देखील असणार आहे. त्यामुळे अतिशय पॉवरफुल रिझल्ट असणारी ही गोष्ट आहे. फक्त व्यवस्थितपणे जर तुम्ही ही जर ऐकली तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ जर स्किप न करता बघितला तर 100% तुम्हाला फायदा होणारच आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत लक्षपूर्वक पाहत राहा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. 5 रुपयामध्ये गाई म्हशींचं दूध खात्रीशीर वाढवणारा जबरदस्त फॉर्म्युला. आता जनावरांचं दूध वाढवायचं तर आपली एक अपेक्षा अशी असते की जनावरांना जास्तीत जास्त खाऊ घातलं पाहिजे. जनावरांना सुका चारा, हिरवा चारा, पशुखाद्य, टॉनिक्स, मिनरल मिक्सचर हे खाऊ घालताना आपण दिसतो. पण होतं काय की जनावरांचं दूध तयार होण्यामध्ये त्यांचा आहार खूप महत्त्वाचा आहे. पण त्या आहाराव्यतिरिक्त एका गोष्टीकडे आपलं दुर्लक्ष नेहमी होत असतं, ते म्हणजे पाणी. होय, पाणी ही अशी गोष्ट आहे की जनावरांना 1 लिटर जर दूध तयार करायचं असेल तर जवळपास 5 ते 6 लिटर दुधाची आवश्यकता असते. आणि याचबरोबर जे काही जनावरांचं शरीर आहे त्या शरीरामध्ये देखील 80% पाणीच असतं. त्यामुळे आहार भरपूर देतो आहे, चारा सर्व प्रकारचे चारे देतो आहे, महागडे पशुखाद्य देतो आहे, पण पाण्याकडे जर दुर्लक्ष केलं तर तुम्ही काहीही करा, तुमचं दूध वाढू शकत नाही. आता तुम्ही म्हणाल की आम्ही तर भरपूर पाणी पाजतोय, पाणी कधीच कमी पडून देत नाही आणि पाणी तर फ्री देखील आहे. पण पाण्यामध्ये आपण जसं चाऱ्यामध्ये वेगवेगळ्या व्हरायटी करतो, व्यवस्थित प्रमाणात चारा देतो, चाऱ्यांमध्ये व्हरायटी ठेवतो, चारा बदलतो, विविध धान्य देतो, म्हणजे चाऱ्यामध्ये भरपूर व्हरायटी करतो. चाऱ्याची क्वालिटी कशी चांगली राहील, कसा सकस चारा देता येईल, संतुलित आहार कसा देता येईल याकडे आपलं विशेष लक्ष असतं. पण जी गोष्ट 80% जनावरांच्या शरीरामध्ये आहे ती म्हणजे पाणी, तर त्याला चांगलं करण्याचं, त्याची क्वालिटी वाढवण्याचा आपण कधीही प्रयत्न करत नाही. तर मग याच पाण्यामध्ये आपल्याला एक अशी विशिष्ट गोष्ट टाकायची आहे की ज्यामुळे तुमच्या पाण्याची क्वालिटी तर सुधरेलच, पण तुमच्या जनावरांचं जे काय पाणी पिण्याचं प्रमाण आहे ते देखील मोठ्या प्रमाणात वाढेल आणि ज्यामुळे तुमचं दूध उत्पादन देखील प्रचंड प्रमाणात वाढणार आहे. कारण की पाणी हा असाच एकमेव घटक आहे की दुधामध्ये जे काय फॅट, एसएनएफ, बाकी जे घटक आहेत तर त्याला कॅरी करणारा मुख्य घटक हा पाणी असतो. त्यामुळेच पाण्यामध्ये जर या 1 ते 2 गोष्टी आपण जर केल्या तर तुम्हाला कधीही दूध कमी होण्याचा प्रश्नच निर्माण होणार नाही. आता आपल्याला काय करायचं आहे, जी काय तुमची पाण्याची टाकी असेल, मग तुमच्या गव्हाणीमध्ये जर तुम्ही पाणी देत असेल तर तिथे एक गोष्ट करू शकता, किंवा मुक्त संचार गोठ्यामध्ये जर कुठे तुमच्या गव्हाणी किंवा पाण्याची टाक्या, पाण्याचा हौद तुम्ही असं एखादं ठिकाण केलं असेल की तिथे जाऊन जनावरं पाणी पिऊ शकतात, किंवा असं ठिकाण असेल की जिथून तुम्ही पाणी आणून जनावरांना देत असाल तर त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, जो काय मार्केटमध्ये चुना जो मिळत असतो, खाण्यायोग्य चुना जो मिळतो, तर तो चुना घेऊन यायचा आहे. त्यामध्ये पाणी मिक्स करून सगळ्यात आधी काय करायचं आहे, तुमची जी टाकी आहे, ज्या जनावरांना पाणी प्यायला ती देतात ती टाकी आहे ती पूर्ण कोरडी करायची आहे. ती कोरडी झाल्यानंतर तुम्हाला हा जो काय चुना आहे तर हा पूर्णतः त्याला पेंट करून टाकायचा आहे. पूर्णतः याचं व्यवस्थितपणे पेंटिंग तुम्हाला करून टाकायचं आहे. 1-2 दिवस वाळल्यानंतर त्यामध्ये पाणी तुम्हाला टाकायचं आहे. तर याच टाकीमधनं तुम्हाला जनावरांना पाणी द्यायचं आहे. आता चुना ह्या टाकीला मारल्याने काय होईल, तर जे काय याच्यामधलं जे काय कॅल्शियम आहे तर ते कॅल्शियम या पाण्यामध्ये उतरत राहील. जनावरांच्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता जर झालेली असेल, जी दुधाच्या माध्यमातून जात असते, कारण की जनावर दूध ज्यावेळेस देत असतं तर त्याच्या हाडामधनं ते कॅल्शियम घेत असतं. कॅल्शियमची कमतरता जशी होते जनावर कमजोर होत चालतं, आणि कॅल्शियमचं प्रमाण जर शरीरामध्ये वाढलं तर दुधाचं प्रमाण हे सरळ सरळ वाढत असतं, हे तुम्हाला माहितीच असेल.
पण दुसरी गोष्ट याच्यामध्ये अशी होती की ज्यांनी चमत्कारिक दूध वाढतं तर काय, जे काय पाणी असतं तर ते पाणी ज्यावेळेला विहिरीतून, बोरमधून किंवा आपण आसपासच्या ठिकाणाहून कुठून तरी पाणी उपलब्ध करत असतो, त्या पाण्यामध्ये भरपूर किटाणू देखील असू शकतात, व्हायरसेस किंवा विशिष्ट आजार तयार करणारे जीवाणू देखील असू शकतात. तर या जीवाणूंचा सफाया करतो हा चुना म्हणजेच लाईम. होय, चुन्यामुळे निर्जंतुकीकरण देखील होत असतं आणि त्यामुळे जे काही बॅक्टेरिया आहेत किंवा जे काय दुसरे असे काही घटक आहेत की जे विषारी आहेत किंवा जनावरांना ज्यामुळे आजारपणा येऊ शकतो, तर असे घटक त्या ठिकाणी पूर्णतः शून्य होत असतात. पहिली गोष्ट, जनावरांचं कॅल्शियम वाढले, पाणी निर्जंतुकीकरण झाले नुसता चुन्याचा पेंट मारल्यामुळे. तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होते ती म्हणजे जनावरांना तहान लागते. होय, चुन्याच्या म्हणजे टाकीला जर चुन्याचा लेप लावलेला असेल, त्यातलं पाणी जर जनावरे पित असतील तर त्याला प्रचंड प्रमाणात तहान लागते. जनावरांचं दिवसामध्ये 4 ते 5 लिटर किंबहुना 10 लिटर पाणी जनावरे जास्त प्यायला सुरुवात करतात, असं आमच्या निदर्शनास आलेलं आहे. मग जास्त पाणी पिल्याने काय होईल, तर जितकं जास्त पाणी पिताल तर तितकं काय होणार आहे, दुधामध्ये 70-80% पाणी आहे. त्यामुळे दुधाचं प्रमाण देखील तुम्हाला वाढलेलं असेल काहीही न करता. म्हणजे ना तुम्ही इथे कुठला चारा जास्त दिला आहे, ना कुठलं पशुखाद्य जास्त दिलं आहे, ना कुठलं टॉनिक दिलं आहे किंवा ना कुठलं एखादं महागडं फीड दिलं आहे. फक्त पाण्याचं प्रमाण वाढवण्यामध्ये जर यशस्वी तुम्ही झाले तरी प्रचंड प्रमाणात तुमचं दूध वाढणार आहे. याचबरोबर दुसरी गोष्ट पाण्याच्या संदर्भात तुम्हाला करायची आहे ती म्हणजे काय, की आता उन्हाळा चालू झालेला आहे. शक्यतो जनावरांना पाणी देत असताना ते थंड कसं राहील याची काळजी घ्यायची आहे. बऱ्याच वेळा ओपन टाक्या आपल्या असतात, ओपन हौदं त्या ठिकाणी असतात, त्यावर कुठल्याही प्रकारचं कवरिंग त्या ठिकाणी नसतं. तर अशा वेळेस ते पाणी प्रचंड गरम होत असतं. ते गरम पाणी जनावरे पित नाही आणि पाणी पिले नाही तर दूध देत नाही. सरळ सरळ हिशोब आहे. त्यामुळे ते पाणी शक्यतो गार करण्याचा प्रयत्न करावा, त्याच्यावर झाकण त्या ठिकाणी ठेवलं पाहिजे. त्याचबरोबर कुठला कचरा त्यामध्ये पडणार नाही, कुठल्याही प्रकारची पाने, फुले हे पडणार नाही याची काळजी घ्यावी. शक्यतो त्याच्यावर शेड जर केलेलं असेल तर ते अगदीच उत्तम असेल. त्याचबरोबर जे काय टाकी असणार आहे तर त्या टाकीला कुठल्याही प्रकारे शेवाळ त्या ठिकाणी येणार नाही. हा जर चुन्याचा लेप लावला तर त्याला शेवाळ देखील येणार नाही. याचबरोबर तुम्ही अजून एक गोष्ट याच्यामध्ये करायची आहे की हे जे काय पाणी आहे थोड्या थोड्या दिवसाच्या अंतराने तुम्ही जी ब्लिचिंग पावडर जी मिळते, जी पाणी शुद्धीकरणासाठी वापरली जाणारी ब्लिचिंग पावडर असते, तर ती देखील तुम्ही या पाण्यामध्ये टाकून एक रात्रभर पाण्यामध्ये टाकून ती ब्लिचिंग पावडरने तुम्ही हे पाणी निर्जंतुकीकरण करू शकता. जितकं जास्त तुम्ही चांगलं पाणी जनावरांना देणार तितकं प्रचंड प्रमाणात तुमचं दूध वाढल्याने निदर्शनास येईल. चुन्याच्या उपायामुळे जनावरांची तहान भागून कॅल्शियमची पूर्तता होईल. याचबरोबर दुसरी गोष्ट, तुम्ही पाण्याच्या संदर्भात करणार जी ब्लिचिंग पावडरमुळे निर्जंतुकीकरण प्रॉपर होणार, त्यामुळे कुठल्याही प्रकारचे बॅक्टेरिया, व्हायरसेस त्यामध्ये जाणार नाही. जनावरांना अतिरिक्त ऊर्जा देखील याच्यामध्ये लागणार नाही आणि जबरदस्त रीतीने तुमचं दूध वाढलेलं दिसून येणार आहे. तर हा होता मित्रांनो फॉर्म्युला. असेच जर तुमच्याकडे काही फॉर्म्युले असतील तर कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.